ये इकडे इकडे ये. अरे पूर्वा, कशी तू बाळा? फुलं वगैरे मस्त विकली जातात ना, एकदम रिकामी टोपली. हा हो दादा. नाही 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 नाही, थांब थांब थांब. तू दाखव आपल्याला. दाखव. अरे हे बाबा, हे बघ. पूर्वा बाळा, काय झालं? काय टेन्शन आहे का? काय पैसे वगैरे हवेत? अहो दादा, या कोरोनामुळे सगळा धंदा मंदच झालाय. एक फुल पण पूर्वा बाळा, काय पण टेन्शन नाही राज. हा पांडे हे बाळा. नाही नाही नको. आईनं सांगितलंय कोणाकडनं असं पैसे नाही घ्यायचं. ए पूर्वा, आपण कोण पण आहे काय? रोज इकडे यायचं. आपल्याला देवपूजेला फुलं लागतात ना, ती इथे सगळी फुलं यायचे ठेवायची, टोपली एकदम रिकामी करायची. बडे पूर्वा, एक लक्षात घे, किती पैसे द्यायचे ते आपण ठरवणार, तू नाही. हा चालेल दादा, तुमचेच उपकार झाले. बस काय. हे बघ, आपण काय उपकार वगैरे काय करत नाही. पांडे, ते आजच्या फुलांचे पैसे. एवढे? थँक्यू दादा. हा कबीर भाऊ, काय झालं? टेन्शन नाही? नाही टेन्शन नाही घ्यायचं रे. देवा, अरे काय झालं रे? कसला मस्त माणूस आहेस यार तू. म्हणजे त्या बिचाऱ्या मुलीचं दुःख तुला बघवलं नाही तर लगेच तू तिची मदत केलीस. नाही तर तू कोण रे तो? तोच राधाचा बाप. काल मला ती सांगत होती काय बोलली राधा तुला? हेच की कसं तिच्या वडिलाने तिला आणि तिच्या आईला 20 वर्ष फसवलं ते. नाव बोलली का काय ती, की ते कुठे असतात वगैरे? नाही, ते काही नाही सांगितलं. पण एक असा माणूस जो स्वतःच्या सख्ख्या मुलीला फसवतो, तिच्याशी खोटं बोलतो, तिला वाऱ्यावर सोडतो, आणि दुसरीकडे तू एका अनोळखी मुलीचं दुःख बघून हळहळतो, तिची मदत करतो. देवा, तूच सांग मला, त्या माणसाचं वागणं चुकीचं आहे ना? हो हो. एक असा माणूस जो गुंडगिरी, काळे धंदे करतो, आणि दुसरीकडे तू जो गरिबांची मदत करतो, त्यांना काय हवं नको ते बघतो. एक माणूस जो लोकांचे जीव घेतो, आणि दुसरीकडे तुझ्यासारखा माणूस जो लोकांचे जीव वाचवतो. देवा, खरंच यार, तू तू खूप ग्रेट आहेस. देवा, काय झालं? बोल ना, मी काही चुकीचं बोलतोय का? नाही, सांग ना देवा, बरोबर बोलतोय ना मी? कबीर, कसं असतं माहितीये की आपल्याला जर दिसतं ना, ते प्रत्येक वेळी खरं असतं असं नाही रे. देवा, तू चांगला आहेस रे, म्हणून तुला सगळं चांगलंच दिसतं. पण मी नाही आहे ना तुझ्या एवढा ग्रेट. आणि मला त्या माणसाचा ना खूप राग आलाय. म्हणजे तो राधासारख्या अशा गोड मुलीला आणि तिच्या आईला कसं फसवू शकतो? अरे पण त्या नाही नाही, मला ना ते काही नाही माहित. पण एक मात्र नक्की, मी त्या माणसाला ना आयुष्यात कधीच माफ नाही करणार. देवा, तू माझं एक काम करशील? नाही म्हणजे तुला ते करावंच लागेल, प्लीज, माझ्यासाठी. हे बघ, मला ना राधाच्या वडिलांचा पत्ता शोधून दे. अरे कबीर भाऊ, पण आपण कसं करणार रे? देवा, तुला काहीही शक्य आहे यार. आणि मी तर तुझा मित्र आहे ना, मग माझ्यासाठी एवढं तर तू करूच शकतोस ना. प्लीज मला त्यांचा पत्ता शोधून दे ना. चला भाई लोग, लय टाइम झाला, आपल्याला अक्का खवटेल आपल्यावर. चला चल चल गब्बर, चल ना भाई, चल 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 रे, चल पांडे देवा, चल. हे बघ, मी तुला भेटतो नंतर, पण या विषयाचा निकाल लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे वा 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 वा, आज सकाळ सकाळच कामं सुरू केली. वा वा वा, छान घासलेत भांडी एकदम. जरा सुद्धा लाज नाही वाटत आहे पिंकी, ही तुझी कामं आहेत. पण मॅडम, आजकाल तुम्हाला पण काहीच कामं नाहीत ना.
म्हणजे हॉस्पिटल बंद झालंय, लेक्चर्स पण नाहीयेत ना, तर जरा घरातली कामं करावी. बाई जातीला चांगली असतात. बास म्हणूनच करते. मस्त आहेत भांडी, मस्त आहेत, छान घातली. पण मॅडम एक प्रश्न आहे. माझे बाबा आहेत ना, ते ना छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप चिडचिड करतात. म्हणजे खूप बडबड बडबड चिडचिड चिडचिड चालू काय असते. करतील ते? तुझ्यासारखी मुलगी असेल तर काय करणार ते दुसरं? बोलणारच नाही मी. नक्की बोलणार नाहीयेस? नाही, पण म्हणजे त्यांचा राग कमी करायला काहीतरी उपाय सांगा ना. तुझ्या वडिलांची चिडचिड कमी करण्यासाठी मी कसा उपाय सांगणार ना पिंकी? डॉक्टर आहेत ना. नाही म्हणजे डॉक्टरांना माहिती असतं ना की राग कसा कमी करायचा असतो, काय गोळ्या घ्यायच्या असतात, काय उपाय करायचा असतो. आणि तुम्ही पण बघा ना, म्हणजे पहिला किती चिडचिड करायचात, पिंकी पिंकी नुसते ओरडत राहायचात. आणि आता पिंकी असं नसतं, पिंकी हे कर असं एकदम प्रेमाने सांगता ना. मग तो राग तुम्ही कसा कंट्रोल केला, तर त्यासाठी काय उपाय केला ते सांगा ना मला. उद्या सांगू? उद्या खूप उशीर होईल त्यांना सांगायला. कोणाला सांगायला? बाबा 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 हा. ते चिडचिड वाढली आहे ना, तर ते सांगायला उशीर होईल. तरी पण प्लीज उद्या सांगू. बघा ना, आज जमलं तर खूप बरं होईल, म्हणजे लवकर काम होतील. मला ना चहा प्यावंसं वाटतंय. मग जाऊन करा ना. ते तरी करशील निदान? हा? करते. पण भांडी छान घासलेत तुम्ही एकदम. चहा किचन मध्ये करतात ना पिंकी. ऐक ना, चहा करायला ते नाही लागत. मला उपाय चहा उपाय उद्या. राधा, तू काल मला तुझ्या वडिलांबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल सांगितलंस ना, तेव्हापासून मी खूप अस्वस्थ आहे ग. का? खरं सांगायचं तर मला रात्रभर झोपही नाही लागली. म्हणजे तू काय काय आणि किती सोचलंयस. अरे पण हे आपण म्हणतो ना की आपण हे सोचलंय किंवा ते सोचलंय, पण खरं तर आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो. आणि जे नशिबाने आपल्याला दिलंय ते आपल्याला स्वीकारावंच लागतं. आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. राधा, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. आपल्या मॅमचाच विचार करत होते जरा. मॅमचा? मी तुला सिरियसली सांगतेय, देवा आणि मॅमचा अफेअर आहे. काय? हे बघ, मी तुला म्हणाले होते ना, मी प्रूफ करून दाखवेन. मॅम देवाच्या बाबतीत काहीशा वाहवत चाललंय. झालं समाधान? दिलं ना मी प्रूफ. राधा, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, तू भाषा सांभाळून वापर. काही झालं ना तरी ते आपले डीन आहेत. सॉरी. आणि बऱ्याचदा ना आपल्याला दिसतात त्यापेक्षा गोष्टी फार डिफरंट असतात. आता यात काय वेगळं आहे? काही नाही. पण तुला असं नाही वाटत आहे का की या गोष्टीचं कन्क्लुजन काढायला आपण घाई करतोय? मला आता काय वाटतंय तुला खरं सांगू, तुझ्याकडे ना बोलायला काहीच नाहीये, म्हणून तू असं काहीतरी बोलतोयस. म्हणजे माणसांकडे जेव्हा बोलायला काहीच नसतं ना, तेव्हा ते असंच काहीतरी बोलून वेळ मारून देतात. राधा, असं काही नाहीये. एनिवे, मला सुद्धा बघायचंय कबीर की तू किती दिवस याच्यावर अविश्वास ठेवतोयस. काय करतेस? मॅडम, ही कोणती क्रीम आहे? नाईट क्रीम. म्हणजे म्हणजे रात्री झोपताना लावायची. अच्छा, म्हणजे रात्री झोपताना आपण चेहरा लावले की आपण दुसऱ्या दिवशी सकाळी गोरे होतो? नाही पिंकी, असं काही होत नाही. इनफॅक्ट जगातलं कुठलंही क्रीम आपण लावलं ना, तरी आपण असे रात्री लावलं सकाळी गोरे झालो असं काही होत नाही. तुला सांगू का, म्हणजे आपला जो स्किन टोन असतो ना, म्हणजे आपला स्किनचा कलर जो असतो ना, तो ह्याच्या आत मेलनिन असतात ना, त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय? मेलनिन म्हणजे काय, है ना? खूप प्रश्न होत आहेत. मस्त नेलपेंट आहे, म्हणजे कलर खूप छान आहे. ठेव त्याच्यासाठी. नाही सॉरी, फक्त छान.
ठेव, किती सुंदर शेड आहे बघ ना, तुझ्या हातावर खूप सुंदर दिसेल. एक मिनिट हे बघ, त्याच्यावर मॅचिंग लिपस्टिक पण आहे. हे बघ, पण हे नेल पॉलिश लावल्यानंतर तुझ्याकडची ती लाल लिपस्टिक अशी भसाभसा नाही लावायची. हा, ही अशी मॅचिंग वाली लावायची. ओके. पण मॅडम लिपस्टिक खूप महाग असेल ना? हो. नाही नको, मला नाही परवडणार एवढ्या महागातल्या गोष्टी. मी काय हे विकायला बसले? मग मी तुझ्याकडे पैसे मागितलेत का? गिफ्ट आहे माझ्याकडून तुला, ठेव. पण नकोय मला हे गिफ्ट. अगं, नाही म्हणजे मला तुम्ही एवढ्या महागातल्या गोष्टी देताय त्या मला नको आहेत. मला ते औषध हवंय, रागावरचं औषध. बाबा चिडचिड. ते आहेच का अजून? माझ्या रागावरचं औषध ना तू आहेस. मी थँक्यू. सिरियसली, मी आहे ना तुझ्या बरोबर थोडासा वेळ घालवला ना, तरी पण ना माझ्या लक्षात येतं की असं दिवसभर चिडचिड करून रागवून आपण फक्त स्वतःचं ब्लड प्रेशर वाढवून घेतोय. तुझ्यावर त्याचा काहीच फरक पडत नाही. हे कळून चुकलंय मला आता. त्यामुळे हळूहळू मी स्वतःला कन्व्हिन्स केले की नाही, असं काही गरज नाही रागवायची. त्यामुळे ना सकाळी 3 वेळा तुझ्या वडिलांच्या समोर जा, दुपारी 2दा आणि रात्री जेवल्यानंतर 1दा. ओके? प्रॉब्लेम सॉल्व. तुला स्वतः कळेल त्यांच्यातला फरक. खरंच. काय मॅडम तुम्ही पण. दार उघडायला पाहिजे ना? तू उघडायला पाहिजेस ना? हे तुम्ही म्हणता मी त्रास देते, पण असे टिंग टॉंग हे तुम्ही मला. अरे टार्झन बापू तुम्ही. पिंकीताई, ते डॉली बॉय आहेत का? जरा बोलायचं होतं आपल्याला त्यांच्याशी. हा आहेत ना, या बोलवते या. बसा ना. काय घेणार, चहा कॉफी सरबत? डॉली बाई आहेत का? बोलवतात त्यांना. हा आहेत ना, बोलवते. मॅडम, मोनिका मॅडम. देवा तुम्ही बसा ना प्लीज. काय घेणार आहात? चहा कॉफी? नाही, काय पण नको. नक्की का? डॉली बाई, तुम्ही आपल्या फ्रेंड आहात ना, म्हणून आपल्याला तुमची एक हेल्प हवी होती. बोला ना, काय मदत पाहिजे? ते काय, आपला प्रॉब्लेम, आपला मित्र आहे ना, तर त्याचा प्रॉब्लेम झालाय आणि आपल्याला काय कळतच नाही, आपला काय भेजा काय कामच करत नाही. ते आपण म्हटलं की काय करायचं, मग म्हटलं की हा तुम्हाला विचारू, म्हणून आपण आलो. प्रस्तावना पुरे. काय प्रॉब्लेम काय आहे नक्की? हा डॉलीबाई, त्याचं काय आहे, आपला मित्र आहे ना, तो एक छोटस खोटं बोललाय हो, एकदम थोडस. आणि काय झालं, दुसऱ्या एका माणसाने ना आपल्या त्या मित्राला ना तेच काम करायला सांगितलं. तर समजा त्यांनी ते काम केलं ना, तर सगळं काय खरं आहे ना ते सगळं बाहेर येईल बघा, आणि ना त्याची पार वाट लागेल. तेव्हा तुम्हीच सांगा ना डॉलीबाई, आपण काय करायचं, आपण त्या मित्राला काय सांगायचं? म्हणजे मी तुम्हालाच सांगते असं नाहीये, मी प्रत्येकाला हेच सांगते की सगळे प्रॉब्लेम्स ना आपले फक्त खरं बोलण्याने सॉल्व्ह होऊ शकतात. 99% आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स फक्त खरं बोलण्याने सॉल्व्ह होऊ शकतात. त्याचं एकच सोल्युशन आहे, खरं बोला. डॉलीबाई, त्याचं काय, आपल्या मित्राला ना खरं बोलायचंय, पण त्याचं डेअरिंगच होत नाही. आणि खोटं बोलायला ना सुद्धा त्याला काय मजा येत नाही हो. हे बघा डॉलीबाई, हे खोटं असतं ना ते 2 प्रकारचं असतं. एक असं खोटं असतं ना की ज्याने दुसऱ्याला ना फार त्रास होतो, एकदम नुकसान होतं. आणि दुसरं खोटं असतं ना तरी दुसऱ्याला काय पण त्रास होत नाही बघा. तर तुम्ही सांगा काय करायचं? हे असं पहिलं दुसरं असं काही खोटं नसतं, खोटंच असतं. तुम्ही प्लीज खरं बोला. हा डॉलीबाई, तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे. काय करणार, आपल्यावर जाम प्रेशर आहे.
कोणावर? आपल्या मित्रावर ना जाम प्रेशर आहे हो. हो म्हणजे असतं थोडंसं प्रेशर, खरं बोलायचं पण तरीही ना म्हणजे सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण नंतर आपल्याला कळतं की फायद्याचं हेच आहे खरं बोलणं. पण डॉलीबाई, काय डॉलीबाई, जे आपल्याला करता येणार नाही ना तेच करायला सांगताय तुम्ही. आता काय करणार आपण तरी. जाऊ दे डॉलीबाई, आपण निघतो. हा, कबीर पण ना नको तेव्हा नाही ते डोक्यात येत ह्याच्या. आता काय करायचं? याच्यावर जर इलाज मिळाला नाही ना लय मोठा लोचा होणार आहे. तो कबीर पण अडूनच बसलाय रे. हे बघ, हा विषय इथेच थांबायला हवा, तर पुढे जाऊन भारी पडेल ना आपल्याला. हा, सही बोलतो तू पांडे. बाईने पण हा मॅटर जास्त वाढवायला नको, नाही तर अंगाशी यायचा. बघूया, देवाबाई गेलाय डॉलीबाईकडे सल्ला घ्यायला. बघूया यातनं काय मार्ग निघतो का. ए, ए बाय, काय झालं बोल ना. अरे आता काय सांगायचं तुम्हाला. तो एखादा माणूस असतो ना जो गाळात रुततो, तो कसा बाहेर पडण्यासाठी हातपाय मारायला लागतो, पण तो जेवढा हातपाय मारायला लागतो ना तेवढा त्या गाळात तो अजून आत 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 जात राहतो. आपली तशी अवस्था झाली यार. अरे म्हणजे काय? डॉलीबाई काय बोलल्या? अरे डॉलीबाईंची गाडी ना पुढे जातच नाही. आपलं खरं बोला असंच म्हणतात त्या. अरे आता काय करणार, काहीच कळत नाही रे. देवा, शपथ, कबीर भाऊ आला. अरे आता ह्याने काय नवीन प्रॉब्लेम आणला यार. देवा, बरं झालं तू भेटलास. ते राधाच्या वडिलांच्या प्रॉब्लेमचं काय करायचं? म्हणजे कसं शोधायचं त्यांना? त्यांचा काही पत्ता वगैरे मिळालाय का? नेमकी सुरुवात कुठून करायची ना तेच कळत नाही. कबीर भावा, एक मिनिट, जरा थंड घे. आपण काय सांगतो ना ते जरा ऐक तू. हा बोल. हे बघ, आपण त्यांना शोधायला सुरुवात करतोय ना, पण आपल्याला एक प्रॉमिस दे. कसलं पहिले प्रॉमिस दे आपल्याला. प्रॉमिस? बघ कबीर भावा, राधा तुझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे ना. ऑफकोर्स. कबीर भावा, आपल्याला हे प्रॉमिस दे की तू राधाला कधी दुखावणार नाहीस, तिला त्रास देणार नाहीस, तू नेहमी तिला आनंदात ठेवशील. देतोयस प्रॉमिस? ऑफकोर्स प्रॉमिस देवा. म्हणजे मी प्रयत्न तसा नक्कीच करीन. हा, पण मी तुला एका गोष्टीची खात्री देतो. आनंद देऊ शकीन का नाही माहित नाही, पण तिच्या विश्वासाला ना कधीच तडा नाही जाऊन देणार. दॅट आय प्रॉमिस. आज मी तुम्हाला म्हणाले खरं बोला, पण मला हे सांगायचा अधिकार तरी आहे का? खरं बोला. हा डॉलीबाई, बोलायला सोपं आहे हो, आणि त्या तुमची काय पण चूक नाही. डॉलीबाई, तेवढा तुम्हाला हक्क आहेच. माझ्यातच धारिष्ट्य नाहीये खरं बोलायचं. कबीर बद्दल मी खरं बोलले का तुमच्याशी? आपल्या डेअरिंगच नाही हो खरं बोलायची. राधाबद्दल सुद्धा बघा ना, आपण कुठे खरं बोललो तुमच्याशी. एक दिवस तुम्हाला सत्य समजलं तर रागवणार नाही ना? तो दिवस कधीच उजाडू नये. डॉलीबाई, एक दिवस आपलं खरं तुमच्या समोर आलं तर तुम्ही आपल्यावर रागवणार तर नाही ना? असला टाइम ना यायलाच नाही पाहिजे.